महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतेच आपल्या भारतीय सांस्कृतिक वैदिक काळापासून पूजनीय मानल्या जाणाऱ्या गौमातेला राज्यमाता दर्जा दिला. या ऐतिहासिक निर्णयानिमित्त जल्लोष करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे चौकात सायंकाळी 6 वाजता गौ सांसद सेवा समितीद्वारे जल्लोष करण्यासाठी तसेच राज्य सरकारचे आभार मानण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये समस्त गौ भक्तांसाठी मसाला भात व कढीचे वाटप करून हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन पंडित विनोद तिवारी, पंडित देवराज तिवारी, पंडित अभिजित तिवारी, सामाजिक कार्यकर्ता नंदा वाधवानी, माजी नगरसेविका स्वाती मेटे, सामाजिक कार्यकर्ता पप्पू उर्फ निलेश भालेराव, अमित तळोकार, गोलू यादव, गजानन ठाकरे, मंगेश तसरे व पत्रकार राजेश सराफी, बच्चू वानरे, हरिदास चुकेकर, बंटी गोखले, प्रफुल्ल कोकाटे, विनय कडू, समीर जायवानी, सुजल कोल्हापुरे, पप्पी पटले, पवन अहिर, क्रिश तिवारी, निधी तिवारी यांनी आयोजन करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. तसेच नेहमीच कार्यक्रमानंतर परिसराची साफसफाई तशीच राहते, परंतु या गोष्टीला अपवाद ठरत रामभक्त व गौमाता भक्तांनी स्वयंस्फूर्तीने परिसर साफ व स्वच्छ करून नीटनेटका करून ठेवला. सोबतच 2 ऑक्टोबरच्या पूर्वसंध्येला स्वच्छतेचा संदेश सुद्धा दिला. याचबरोबर पोलीस प्रशासनाने चौकावर बंदोबस्त लावून कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले. AS न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर रेल्वे येथून सहसंपादक राजू शिवणकर.